क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे। या संत परंपरेत दिंडीला खूप महत्त्व आहे। विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर पायी चालत येऊन विठुरायाचं दर्शन घेण्याचे भाग्य आणि ती ताकद फक्त वारकऱ्यांमध्ये आहे। कळवणचे प्रति पंढरपूर असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी तालुक्यातील खेड्यापाड्यातून हजारो वारकऱ्यांनी आज हजेरी लावली। कळवणचे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आज कळवण तालुक्यात सर्वच खेड्यातून आलेल्या बाल वारकरी, तरुण, वृद्ध, महिला भगिनींनी अशा सर्वच वारकऱ्यांनी हजारो संख्येने हजेरी लावली। ज्ञानोबा माऊली तुकाराम या नाम जयघोषात कळवण नगरी आज दुमदुमली। नको जाऊ दूर, आम्हाला जवळच हे प्रति पंढरपूर। कळवण नगरीमध्ये सर्व वारकऱ्यांच्या मुखावर आनंद आणि हरिनाम दिसून आले। देवशनी आषाढी एकादशी निमित्ताने आज हजारो संख्येने वारकरी विठ्ठल रखुमाईच्या चरणी लीन होताना दिसले। आज तो आनंद वेगळा पाहायला मिळाला। या भक्तिमय गंगेमध्ये वारकऱ्यांना नाचताना या अवघी कळवण नगरी दुमदुमली होती। या आषाढी एकादशी निमित्ताने युवा कीर्तनकार राजू गावित महाराज व मोतीराम गायकवाड माऊली यांनी महाराष्ट्रातील युवकांना महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या मार्फत संदेश दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश बागुल, कळवण। आज आषाढी एकादशी या निमित्तानं आम्ही श्री क्षेत्र नरूर तर श्री क्षेत्र प्रति पंढरपूर कळवण या ठिकाणी पायी दिंडी सोहळा मोठ्या थाटामाटानं मोठा जल्लोषानं आम्ही जवळजवळ 2000 भाविक मंडळी तिथून पाय आलो। त्या पांडुरंगाला एकच सागर आहे, हे पांडुरंगा की ह्या वर्षी पाऊस भरपूर होते आणि माझा बळीराजा सुखावते असं मी पांडुरंगाला साखर झाले। कारण आताची तरुण हे व्यसनाधीश झाले आणि संतांनी सांगितलंय, संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल। या संतांच्या चरणावर जर लीन झालो तर जे वासनारूपी आहेत, जे आपल्यातून ज्या काम, मद, मश, अहंकार हे आपल्या शरीरामध्ये आहेत ते विकार निघून जातात। म्हणून तरुणांनी ह्या वारकरी संप्रदायामध्ये यायला पाहिजे आणि ही गोडी लागली पाहिजे। म्हणून आम्ही सगळ्या तरुणांनी युवा माऊली ग्रुपने हा निर्णय घेतला की दरवर्षीप्रमाणे आपण ह्या आषाढी एकादशीला नाही पंढरपूरला जायचं, पण प्रति पंढरपूर कळवण या ठिकाणी आपण पायी सोहळा करावी आणि इथून पुढे जी तरुण मंडळ आहे त्यांना पण ही वाटचाल लावावी ही पांडुरंगाची। रामकृष्ण हरी। पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती। पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती। महाराष्ट्रात निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम या साधू संतांचे नाम घोष करत आज आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कळवण नगरीमध्ये प्रति पंढरपूर कळवण नगरीत आपल्या कळवण, सुरगाणा, सटाणा, देवळा, चांदवड, दिंडोरी परिसरातून अथांग जनसमुदाय आपल्या कळवण नगरीमध्ये आलेला आहे आणि ह्या नगरीमध्ये मार्कंड ऋषी पर्वत, सप्तशृंगी माता परिसर आणि पुनद नदी, गिरणा खोरे परिसरातून सर्व शेतकरी, वारकरी, टाळकरी मंडळी भगवान पंढरीशी परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी कळवण नगरीत दाखल झालेली आहे। तेव्हा देवाकडे हीच मागणी आहे की देवा या वर्षी 2024 सालामध्ये बारिश कमी आहे, भरपूर पाऊस पडू दे आणि महाराष्ट्रातला बळीराजा हा सुखी होऊ दे ही देवाजवळ प्रार्थना आणि भावी भारताचे आधारस्तंभ म्हातारपणाची काठी म्हणून तरुण तडफदार मित्र मंडळीला चांगला संदेश किंवा चांगली वागणूक मिळण्यासाठी ह्या तरुणांनी वारकरी संप्रदायाकडे वळणं अपेक्षित आहे। व्यसनाधीन प्रवृत्तीकडे व्यसनाकडे वळलेल्या मंडळीला तरुण पिढीने या वारकरी संप्रदायाकडे वळावं अशी वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती करतो। रामकृष्ण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।